चला मग मराठी. चला मराठी. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. चला ये ना, आता एवढंच पण चढू शकत नाही तू. उन्हामुळे कापले ना. हाय. चढू शकते असं काही नाही. दाखवू. तर विटामिन डी ची कमतरता आमच्यात नेहमी भासते. विटामिन डी ची कमतरता नाही, उष्माघाताचा झटका लागण्याची सवय आहे. तर बघा असं आहे यार, म्हणजे जीवनात माझ्या ना जरा पण माझ्या जीवनात शांतता नाही बोल. अभी हम आ गए लेक शोर मॉल. अरे आम्ही आता आलोय लेक शोर मॉल. तर हॅलो आणि वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग गाईज. तर आम्ही आजपासून मराठीमध्ये ब्लॉग बनवतोय कारण की पब्लिकची डिमांड आणि सर्वांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि अशा पण गोष्टी काही रागारागात पण बोलले की तुम्हाला अभिमान नाही का, तुम्हाला मराठी नाही येत का, महाराष्ट्रात राहून असं तसं हे ते. तर अशी कोणतीच गोष्ट नव्हती. आमचा उद्दिष्ट ऍक्च्युली असं होतं की मराठीमध्ये ब्लॉग आम्ही का नव्हतो बनवत, कारण की हिंदीमध्ये यासाठी बनवतो की सर्वांना समजावं म्हणून. कारण माझे कलिग्स आणि बाकीचे आमच्या जवळपास सोसायटीमध्ये आहेत ना, बऱ्याचशा लोकांना नाही समजत आहे किंवा तुम्ही बाकी नाहीच समजत, म्हणजे कोणाकोणाला नाही समजत आहे आणि समजते पण बोलत नाही असं आहे. तर काय करणार असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात राहायचं आहे तर बोलायला लागेल. बरोबर आहे, शिकायला पाहिजेत त्यांनी सर्वांनी, कारण महाराष्ट्रात येऊन ते पोट भरतात आणि त्यांचा उदरनिर्वाह होतो. तर त्यांनी ऍक्च्युली शिकायला पाहिजे, म्हणजे ऍक्च्युली समजली तरी पाहिजे. असं एवढं काय आपण त्यांच्यावर हे नाही करू शकत का तुम्ही मराठी शिका आणि हेच करा तेच करा. जबरदस्ती नाही करू शकत ना आपण. समजायला पाहिजे, इट्स ओके, समजायला पाहिजे, आम्ही ते नाही सांगत आहे. आणि राहिला प्रश्न आमचा, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहेत. आम्ही दैव मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आम्ही त्यांच्या महाराष्ट्रात राहतो. तर आम्हाला मराठीचा अभिमान तर आहेच आणि तेवढा सन्मान आम्हाला हिंदीचा सुद्धा आहे. असं नाहीये, इंडियाचा पण आधी इंडिया, नंतर बाकीचे स्टेट, नंतर आपला महाराष्ट्र. ठीक आहे. तर आजपासून आम्ही मराठीमध्ये ब्लॉग सुरू करतोय. पब्लिक डिमांड आहे, पब्लिकचं ऐकायला पाहिजे, कारण पब्लिकच सपोर्ट करणार आहे आणि पब्लिकच आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे आणि चांगला वाईट जे पण आहे ते पब्लिक मुळे असतं ना. तर सुरुवात झाली बाबा मराठीमध्ये. दीक्षाला वाटायचं का एवढ्या बोलतात लोक, तर आपण काय नाही बनवते असं तसं. तर मी तेव्हा आपले सबस्क्रायबर सांगतात, हा आणि बरोबर बघणाऱ्यांना समजतं समोर कसं वाटतं, त्यांचं ऍक्च्युली बरोबर आहे. मला पण मान्य आहे, असं नाही का नाही मला मान्य नाही असं. पण आमचा उद्दिष्ट असं होता की बाबा सगळ्यांना समजावं. बाकी काय असं उद्दिष्ट नव्हतं का बाबा आम्हाला अभिमान आहे हिंदीचा किंवा काय असं. म्हणजे मराठीचा पण तेवढाच अभिमान आहे आणि हिंदीचा पण तेवढाच अभिमान. आपण वावरतो त्या ठिकाणी त्या सर्व धर्माची आणि जातीची आणि भाषेची माणसं राहतात आपल्याजवळ. ठीक आहे. तर असं कोणताही हे ठेवू नका, द्वेष ठेवू नका आमच्याबद्दल मनामध्ये की आम्ही चुकीचं वागतोय असं. ठीक आहे. तर आता तुम्ही सांगितलं म्हणून तुमचं ऐकलं आणि आम्ही आता पण सुरुवात करतोय मराठी ब्लॉगला. हा, तर चला मग आज सुरुवात झाली आपली मराठी ब्लॉगची. तर आज आम्ही बाहेर जातोय थोडा मध्ये थोडं काम आहे एक ठिकाणी आणि नंतर मग पुढे आम्ही कुठे जातो ते तुम्हाला आम्ही दाखवतो. ठीक आहे. चला मग मराठी. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. तर गाईज आता आम्ही आलोय उपवन लेक आळवय. तर आता आम्ही आलोय. ऍक्च्युली काय झालं, आम्हाला जिकडे पहिले कामासाठी जायचं होतं ना, तिकडे फोन केला आम्ही निघाल्यावरती. तर त्या मॅडम आहेत ना, त्या जरा मीटिंग साठी बाहेर गेलेल्या आहेत. ओके. हा, असं झालं. त्यासाठी मग आम्ही पुढे आलो इकडं ठाण्याला. नाही, आणि मग त्या आम्हाला भेटणार आहेत संध्याकाळी 6:30 वाजता. तर मग आम्ही विचार केला आता परत घरी जाण्यापेक्षा चला आम्ही ठाण्याला पण खूप दिवस झाले. हा उपवनचा एंट्रन्स आहे. ते आहे पांडुरंग. तर आता आम्ही जाता मध्ये इलायची चिंच. दीक्षाला पाहिजे पण मी पाडू शकत नाही. पाहिजे का पाडायला? काय नाही ना, पण काठे असते तर पण पाडले असते ना. हा
थंड वाटतं ना इकडे? आहेत ना, खूप सारे आहेत, पण आपण पाडू नाही शकत ना. कशाने पाडशील? हा हो, मग पाडशील कशाने असं? हाय ओपन लेक. भर उन्हात आम्ही ओपन लेकला आलोय. ये ना आता, एवढंच पण चढू शकत नाही तू. उन्हामुळे तापले ना मी. हाय हाय. चढू शकते असं काही नाही. दाखवू? हा दाखव. तर विटामिन डी ची कमतरता आमच्यात नेहमी भासते. विटॅमिन डी ची कमतरता नाही, उष्माघाताचा झटका लागण्याची सवय आहे. नाही नाही, कधी पण हिला ना विटामिन डी ची कमतरता भासते. हिला चक्कर येते, हिला अशक्तपणा येतो, मला कसं तरी होतंय असं, म्हणून मी हिला भर उन्हात घेऊन आलोय. त्याच्यामुळे जीव जायची पाळी. एवढे काय नाही जीव काय जात नाही. एवढे पण आपल्यात क्षमता नाही का आपली. हा बघा गार्डन. हा आता आतमध्ये तिकडे काय उतरायचं आहे? दिसत नाही तुला? कंपाऊंड टाकलाय. हो ना. आणि भर उन्हात विटामिन डी घेताना दीक्षा. ठीक आहे. हा बघ आलो का नाही, आहे ना एंट्री. हा मग म्हणजे तिला असं म्हणजे काय माहिती का, हिला असं वाटतं ना का मला काहीच माहित नाही. तसंच आहे, वाटायची गरज नाही. हा तीच हुशार आहे. तसंच आहे. विटामिन डी ची कमतरता भासते. आणि तिकडे फोटोशूट चाललाय मला वाटतं काय ती. ठीक आहे असू दे. तर दीक्षा सांगते माझा आता फोटो काढला ना पूर्ण नेचर आला पाहिजे. हा फोटो काढू? हां ते तू पोज दे. वा काय पोज आहे. ते मागचा मस्त आहे. भारी वाटते. हा व्हिडिओमध्ये घेऊन तुला पहिले तो दाखव ना, पोज देते दीक्षा. बघितलं? हा ठीक आहे. तर हा उपवनचा गार्डन उन्हामध्ये मस्त दिसतो रे. हा मस्त वाटतो ना एकदम असं उन्हामध्ये पण. ग्रीनरी आहे ना पूर्ण ग्रीनरी. आणि हा मस्त रोड वाटतो एकदम. आणि वातावरण पण थंड आहे आणि गर्दी पण नाहीये. एवढं भाजून कुठे गर्दी राहणार आहे? म्हणून मी तुला इकडे घेऊन आलोय. भारी वाटला ना तुला? आणि इकडे फोटोशूट चालू आहे. ठीक आहे, आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत. इकडे पण भारी वाटलं असं, पण इकडे ना कसं अजून ऊन आहे ना. इकडे पण आधी ना आतमध्ये गार्डन होता, पण आता बंद केला वाटतं. का त्रास देतो? जा ना बाबा. काय नाही आमच्याकडं. काय गरज आहे पण? बसलो ना आम्ही शांत. एक तर ही बाई मला त्रास देते, एक तर ही बाई एक तर मला त्रास देते, एक तर तू पण त्रास द्यायला आलायस. बसून पण देत नाही. हो ना. अरे नाही बाबा, माझ्याकडे काय सगळं पैसे संपवलंय मी. तर बघा असं आहे यार, म्हणजे जीवनात माझ्या ना जरा पण माझ्या जीवनात शांतता नाही. बोल काय ना काय आहेच. शांत पण बसून देत नाही माणूस. कुठे आला आहे तर शांत बसू दे. इकडे ही बडबड चालू आहे, इकडे ही बडबड चालू आहे. शांती नसते पाहिजे कधी पण, अशीच बडबड पाहिजे. हो ना. माणूस शांततेसाठी येऊन बसतो काय, त्याच सगळा जुना काढत राहायचा, बडबडत राहायचा. माणूस आला तिथल्या बाता करा, काय करते आहे ना. मज्जा. चला आम्ही जरा एन्जॉय करतो इथला वातावरण संध्याकाळचा. म्हणजे अरे कुठली संध्याकाळ, भर उन्हात आलो आम्ही. भर दुपारी आलोय आम्ही. एवढे मी वॉटर झालो का इथं घे ना. चहा प्यायला आले का इथं? हे बघा बाई, मस्त वाटतं ना इकडे बसून. थोडा काहीतरी ज्यूस वगैरे खायचं नंतर बघू. पहिले ज्यूस तर बघू, जेव्हा बघा तेव्हा खायचं. चालू माणसाने बघितलं का नाही बघितलं तेवढं चालू. तिकडे मागे होता, मागे 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 मस्त बसायला सिटिंग एरिया आहे. मस्त वाटते ना. आणि भारी वाटते ना. आणि साईडला असा लेक आहे. छान नव्हता. हां
आम्ही त्या तिकडे होतो. ठीक आहे. आता रिटर्न येताना पूर्ण असं राऊंड मारून जायला लागेल. थोडं वॉक होईल ना तुझं, चालत नाही ना तू. दुपारचं वॉक. चांगला ना, विटॅमिन डी प्लस वॉक. हा हा माझं वाटतं ना आणि शांतता पण आहे. सध्या शांतता आहे, नंतर संध्याकाळी खूप गर्दी होते ना, तर दुपारचं कोण येत नाही एवढं. पण तरी पण आहेतच, चालू आहेत लोक. आपण आलो ना दुपारी. तर आमची ना आता ऑर्डर आलेली इथे. आम्ही मागवलेला पायनॅपल ज्यूस विथ आईस्क्रीम. नवीन कॉम्बिनेशन वाटतो ना एकदम. हां, कधी ट्राय नाही केला आपण. बघ इथं ट्राय करून. मीच करू का? हां बघ, चल पटकन संपव पण मीच का? संपव पूर्ण. एका घोटात पिया पण. आईस्क्रीम कोणतं आहे काय माहिती? असेल व्हॅनिला आईस्क्रीम. चांगला आहे. हां पण चांगलं आहे का असं. आणि ज्यूस पिऊन बघ, चांगला आहे. अच्छा, पायनॅपलच चांगलं, बाकी चांगलं नाही. हां अच्छा हां. विजयदुर्ग हॉटेलला जेवायला. बघूया आता आतमध्ये काय काय आहे. तर आम्ही इथे मागवली आहे मालवणी थाली विथ वडे, 4 पीस. दीक्षाला वडे खूप आवडतात ना. चला आता खा आता. तो अभी हम आ गए लेक शोर मॉल. अरे आम्ही आता आलो लेक शोर मॉल. मराठी हिंदी येते ना डायरेक्ट, सवय झाली ना. सवय झाली होती ना हिंदीची. आडवा पडशील. तर आता गर्दी काहीच नसल्यामुळे आम्ही फिरून फिरून थकलेलो आहे. आज तुम्ही थकलेला फेस बघू शकता. आणि त्यात काय झालं, आता येण्याची खूप एक्साइटमेंट असते आणि आता घरी चल ना, घरी चल. आला आता कंटाळा ना. चला मग निघून परत आपल्याला परत जिथे काम आहे यायला लागेल परत आपल्याला. 1.5 तास. कारण तोपर्यंत आम्ही घरी बसून थोडासा आराम करू शकतो. हां ना, तेव्हा ते येणार आहे. ठीक आहे चला मग. आता आम्ही घरी पोचलोय. खूप जास्त ऊन आणि खूप जास्त ट्रॉफिक होती यार. ऊन तर खूपच डेंजर आहे. डेंजर आहे ते बोललेलो मी आधी निघतानाच. ते मॅडमला टाइम होता, मग आपण मग नंतर जाऊ. तर बोलते नाही मग आपण परत कधी जाऊ. मग बोलू सर मग आम्ही फिरलो वगैरे. परत मॉलला फिरायचं म्हणजे नुसतं फिरायचं म्हणजे काय अर्थ नाही त्यात.
काहीतरी आपण घेतो किंवा काहीतरी आपला काहीतरी म्हणजे असं काहीतरी प्लॅन असेल का आपल्याला काहीतरी करायचं आहे घ्यायचं आहे तर मॉलला राऊंड राऊंड गोल गोल फिरलेला जरा बरं वाटते. एक दोन एकच फ्लोअर पूर्ण फिरताना हातपाय दुखायला लागतात, त्यात बसायला जागा पण नाही. त्यात आम्ही जेवण पण गेलेलो, खायला पण नाही तिथं बसू शकत. हा असं जेवून गेलो होतो आम्ही आणि जेवण थाली एवढी मस्त होती, दीक्षाला मला खूप आवडली. कारण आम्ही ऑलरेडी इथून घरून निघतानाच खूप नाश्ता केला, नंतर आम्ही ज्यूस पण पिला आणि पाणी पण आमचं कंटिन्यू चालू होता, त्यामुळे आम्हाला जास्त काही जेवण गेलं नाही म्हणून आम्ही एकच थाली मागवलेली आणि ती पुरेशी पडते आम्हाला एक थाली पण नाही का. तर आता खूप जास्त गरम झाला, थोडं शॉवर येतो नंतर बोलू. आता आम्ही आलोय घरी. आमचं जे काम होतं ते 9:30 पावणे 10 वाजले. आज जे आमचं काम होतं ते फायनली झालेलं आहे झाले. आणि काय जेवण भूक पण तशी नाही लागलेली आम्हाला. काय लेट जेवलो ना आपण दुपारी तसं. हा तसं आम्ही ताक आणलाय सोबत, मे बी ताकच दुपारीच आम्ही लेट जेवलो त्याच्यामुळं आम्हाला काय जास्त भूक पण नाही आता वाटत नाही जास्त काय भूक. दिवस हे करून थकलो आम्ही. आणि उन्हात खूप जास्त पाणी पिलं आम्ही, तर ऊन पण आणि गरमी पण एवढी होती खूप जास्त. पण ज्या वर्षी गेलो तो काम आपला झाला, लेट झाला पण झाला आपला बऱ्यापैकी. तर हा आणि जेवणाची काही इच्छा नाही माझी पण काय जेवणाची इच्छा नाही. तर आता ताक आणलं, ताक पिऊ आपण आणि पुढे मला वाटतं एक पुरणपोळी बाकी आहे. अरे बापरे, एक पुरणपोळी बाकी आहे माझीच बाकी आहे पुरणपोळी एक माझी बाकी आहे. ते मी आता गोड म्हणून एक खाईन, दुसरं काय बाकी. हा बाकी तर काय आता काय करणार तर नाही आम्ही, काय बरा टाइम पण झालाय. आणि मग हा आता यापुढे तुम्हाला सगळे ब्लॉग आमचे मराठीत येतील, प्युअर गावठी मिक्स मराठी आगरी गावठी सगळी मिक्स मराठी येणार तुम्हाला. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊच नका. आणि चुकीचा असं काही उद्दिष्ट आमचा नव्हताच, त्याच्याबद्दल तुम्ही जे पण काय विचार करत असतील किंवा सांगत असतील, आमचं काय वेगळा असं उद्दिष्ट नव्हता. अभिमान किंवा आम्ही महाराष्ट्रात किंवा हे ते असं तसं असा काही विचार करू नका. आमचा असा उद्दिष्ट होता की सगळ्यांना समजावं. आणि काही माझे कलिग्स आणि बाकी सोसायटी बाकीचे मेंबर्स असे आहेत बरेचसे की त्यांना असं म्हणजे सांगत होते की हिंदीमध्ये करा, म्हणून आम्ही करत होतो. बाकी असं काही नाही, बाकी बरोबर आहे, सर्वांना समजतो. आणि मराठी आपली मातृभाषा आहे आणि सगळ्यांना समजतेच. बाहेरून त्यांनी ऍटलिस्ट समजावी एवढी तरी शिकावी, हे आम्ही पण पहिलेपासून सांगतो. बोलताना आलं तरी पण समजली पाहिजे एवढी तरी त्यांनी शिकायला पाहिजे. हा आमचा पण उद्देश तोच आहे, सांगणं पण तेच आहे. तर ठीक आहे, झालं गेलं सगळं. हे आता आम्ही मराठीत ब्लॉग बनवतोय, ठीक आहे. बरेचसे लोकांचा द्वेष होता की सांगायचं होते असे, आणि चांगलं पण सांगायचं, ठीक आहे. सगळे आपले व्ह्युअर्स चांगलं सांगत होते. तर आता आम्ही मराठीत ब्लॉग करणार, तर आम्हाला चांगले चांगले कमेंट्स पण करा नक्की. म्हणजे हा आता आम्ही मराठीत ब्लॉग बनवतो, चांगले कमेंट्स करा, काय काय सजेशन द्या, सांगा आणि शेअर करा. तुमच्या सपोर्टने आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही आता परत चेंज करतो सगळ्या गोष्टी चेंज करायला लागतात, असं 1-2 नाही. आणि आम्ही जवळजवळ 150 व्हिडिओ होतात. त्या आम्ही आधी स्टार्टिंगला आम्ही मराठीमधून करत होतो, पण नंतर आम्ही मग डायरेक्ट एक्झिट मारला आणि हिंदीमध्ये करायला लागलो. आता परत मग आम्ही मराठीत करतोय. मग तुम्हीच सपोर्ट करा. मराठी आमचे ब्लॉग येतील तर तुम्ही शेअर करा, सर्वांना सांगा, सबस्क्राईब करायला सांगा, कारण आम्ही नवीन नवीन गोष्टी आणत राहू, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि किती आवडला ते आम्हाला नक्की कळवा कमेंट्सद्वारा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.